अपहरणाच्या घटनांनी नाशिक शहर हादरलेले आहे। 3 मुलींसह 12 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आले। नाशिक शहरातील विविध भागांमधील या घटना समोर आल्यात। एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चारही प्रकरणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। आणि आता शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। भीमाशंकर मंदिर खुलं होणार आहे। 15 जून पासून मंदिर दर्शनासाठी खुलं केलं जाईल। सभामंडप पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी काही कडक नियम लागू असणार आहेत। 15 ते 30 जून दरम्यान सकाळी 7 ते 11 दर्शन घेता येईल। दर्शनासाठी वैध ओळखपत्र अनिवार्य आहे। 5 जून पासून मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे। दररोज केवळ 1000 भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे। तरी शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे। 15 जून पासून भीमाशंकरचं दर्शन घेता येणार आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। नाशिक येथे 2027 ला श्रीहस्त कुंभमेळा होत असून या अनुषंगाने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराचं सध्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे। मी सध्या मंदिर परिसरात आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कोट्यवधी रुपयांचा विकास आराखड्याचं काम या ठिकाणी सुरू असून गेली 5 महिन्यापासून ज्योतिर्लिंग भीमाशंकराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेलं आहे। येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रशासनाने निर्णय घेतला असून 9 जानेवारीपासून 9 एप्रिलपर्यंत हे मंदिर सुरुवातीला बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र काम हे खरं तर पूर्ण झालं नाही, त्यामुळे पुन्हा एकदा याला मुदतवाढ मिळाली आणि 31 मे पर्यंत हे मंदिर बंद ठेवलं गेलं। मात्र पुन्हा एकदा याला तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 15 जून पर्यंत आता हे मंदिर बंद राहणार असून येणाऱ्या भाविकांना खरं तर आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दर्शन घेण्याची मुभा या ठिकाणी प्रशासनाने देण्याचा विचार केलेला आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या पुढच्या काळात फक्त मर्यादित लोकांनाच हे दर्शन दिलं जाणार असल्याची सुद्धा माहिती आता आपल्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी भाविकांना जे काही या पुढच्या काळात भाविक येतील त्यांना ऑनलाईन पद्धतीने दर्शनाची सुविधा दिली जाणार आहे असून 5 जून पासून हे ऑनलाईन दर्शन सुरू केले जाणार आहे आणि ते खरं तर 15 जून पासून भाविकांना घेता येणार सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत दर्शन उपलब्ध केले जाणार आणि प्रतिदिन फक्त 1000 लोकांनाचे दर्शन दिले गेले जाणार आहे आणि या अनुषंगाने प्रशासन या पुढच्या काळात सर्व खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळते।